क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। बागलाण धक्कादायक, डीपीचे काम करताना बसला विजेचा धक्का, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू। तालुक्याच्या या गावातील आहे घटना। बागलाण तालुक्यातील केळझर येथे डीपीचे काम करत असताना विजेचा जोरदार धक्का बसून आघार येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत्यूला नेमका जबाबदार कोण असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार आघार येथील प्रवीण राजेंद्र अहिरे हे स्थानिक कंत्राटदाराकडे काम करत होते। मंगळवारी दुपारी सुमारे 1:30 सुमारास केळझर येथे डीपीवर काम सुरू असताना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला। या धक्क्यामुळे प्रवीण अहिरे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। घटना घडल्यानंतर काही काळ प्रवीण अहिरे यांचा मृतदेह केळझर येथे ठेवण्यात आला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व नातेवाईक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले। यावेळी मृत्यूला नेमका जबाबदार कोण, महावितरण, संबंधित टॉवर कंपनी की कंत्राटदार, असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी संताप व्यक्त केला। सुमारे सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास प्रवीण अहिरे यांचा मृतदेह सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला। दरम्यान प्रवीण अहिरे यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगी, कुटुंबीय असा परिवार असून घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे। तेच कुटुंबाचा प्रमुख आधार असल्याने त्यांच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। दरम्यान डीपी व विजेच्या कामादरम्यान सुरक्षेच्या उपाययोजना योग्य पद्धतीने केल्या जात आहेत का, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झालाय। यापूर्वीही गोडवाड परिसरात अशाच प्रकारची घटना घडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता। त्यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत देऊन न्याय मिळावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सटाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।